आज आहे प्रबोधिनी एकादशी, त्यामुळे मी सकाळी-सकाळी छान अशी पूजा करून घेतली. मागच्या एकादशीला माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली होती. ती म्हणजे तुळशीला पाणी वाहायला गेलं होतं. ती खंत अजूनही माझ्या मनात तशीच आहे. त्यामुळे मी आधीच आहे ना, एकादशी कधी आहे ते बघून ठेवलं होतं आणि अहोंना सुद्धा आज सकाळी-सकाळी अंडापोळी खायची होती. भूक लागली म्हणे. एकादशी बघून ठेवल्यामुळे ही दुसरी चूक माझ्याकडनं काही आज झालेलीच नाहीये. अंडापोळी कॅन्सल करून मी छान गरमागरम कांदा पोहे बनवले आणि आम्ही सगळ्यांनीच नाश्ता केला. चहा पिऊन झाला. त्यानंतर जी काही रात्रीची भांडी होती ती पण लावून दिली. भांडे लावून दिले, की मग बाकीचे कामही सुचले जातात. नाहीतर चमचा आण, प्लेट्स आण असं चालू असतं आणि सगळी खडखड होऊन जाते भांड्यांची. आज जेवणामध्ये मी शेवभाजी बनवली. कोथिंबीर बाकी आहे टाकायची, ती सगळ्यात शेवट टाकणार आहे. स्वयंपाक झाला, बेडरूममध्ये आली, अंथरूण तसंच पडलेलं होतं. डबल ब्लँकेटची घडी घालणं सुद्धा मुश्कील आणि धुणं तर त्याच्यापेक्षाही मुश्कील. सिंगल ब्लँकेट कधी बरं. हे बेडशीट काही इलास्टिकवालं नव्हतं, त्यामुळे चारही कोपऱ्यांना छान अशी गाठण मारून दिली आणि एका कॉर्नरही त्याला छान झटकून आणि व्यवस्थित करून घेतलं. पिलो कव्हर खूपच मोठं आहे. त्याला आता स्टिचिंग करेपर्यंत म्हटलं असं फोल्डिंग करून आणि त्याला ठेवूया. चार्जर वगैरे मस्त ड्रॉवरमध्ये ठेवून घेतले. बेडरूम आवरून झाल्यानंतर किचनमधील जे काही भांडी होती ती सगळी घासून घेतली. वॉशिंग मशीन माझं खराब झालेलं आहे, त्यामुळे हातानेच कपडे धुवावे लागतात 4-5 दिवसापासून. ड्रायिंग मात्र मी मशीनमधनंच करून घेत असते आणि मशीनचा आवाज तर तुम्ही बघताय किती सारा येतोय. पण ड्रायिंग केली की कपडे लवकर सुकतात. त्यानंतर अशी छान बाल्कनी धुवून घेतली. बाय.